गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, ही व्हिडिओ जी मी आज बनवतो आहे तिचं वैशिष्ट्य म्हणजे डिसेंबरचा महिना चालू आहे आणि डिसेंबरचा महिना म्हटलं तर प्रत्येक स्कूलमध्ये बरेचसे इव्हेंट्स साजरे केले जातात. म्हणजे ॲन्युअल डे असेल, ॲन्युअल स्पोर्ट्स डे असेल. तर आज RCF स्कूलमध्ये काहीतरी घडणार आहे. गेस करा. माझ्या आवडीचं आहे. कमान या गॅस, माझ्या आवडीचं आहे म्हणजे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे. नक्कीच स्पोर्ट्स डे आमच्या स्कूलमध्ये आज सेलिब्रेट होणार आहे आणि खूप मजा येणार आहे स्पोर्ट्स डेला. तर मित्रांनो, आणि एक गोष्ट, जर तुम्ही माझे ओल्ड व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की पहिली व्हिडिओ आधी मी एक व्हिडिओ बनवली होती, ती आमच्या RCF स्कूलची रिलेटेड होती. आणि ती जर तुम्ही व्हिडिओ बघितली नसाल तर नक्कीच माझ्या पेजवर ती व्हिडिओ बघा, लाईक किंवा डिसलाईक करा, काहीतरी करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कशी वाटली. त्याच्यामध्ये मी अख्ख्या स्कूलचं गाईड केलं आहे. तर ठीक आहे, आत्ताच्या व्हिडिओवर येऊया आपण. तर स्पोर्ट्स डे हा आमचा 3 दिवसाचा आहे, 16, 17, 18. 16, 17, 18. आणि इव्हेंट्स म्हटलं तर ॲथलेटिक इव्हेंट्स आहेत, क्रिकेट आहे, कबड्डी आहे, खो खो आहे, बरेचसे स्पोर्ट्स आहेत. आणि त्यातलंच आज आय थिंक ॲथलेटिक इव्हेंट्समधनं रनिंग आहे, 100, 200, 600 मीटर वगैरे, आणि आज क्रिकेट आहे. सो गाईस, आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. जस्ट वाजलेत 6:45 आणि 7:15ला इथे मागे जर तुम्ही ग्राउंड बघताय तिथे प्रेयर चालू होईल. आणि प्रेयरला काय आपल्याला जायचं नाही आहे, कारण हा जो तुम्ही ग्राउंड बघताय हा RCFचा मेन ग्राउंड आहे. तिथे क्रिकेटचे मॅचेस होणार आहेत. आणि काय झालं आहे की जे आम्ही बाउंड्रीज आखलेल्या ते दवामुळे गायब झाल्या. सो आता ते परत आखायचे आहेत. म्हणजे तिथे प्रेयर चालू असेल आणि आम्ही तोपर्यंत इथलं काम आटपून टाकू, कोण वगैरे आखायचं आहे. त्याचं कारण म्हणजे आम्ही RCF अंडर-17 क्रिकेट टीमचे प्लेयर्स आहोत. सो इथले कमिटी मेंबरसुद्धा आता ते झालो आम्ही. सो त्यासाठी आम्हाला मदत करायला बोलवलं आहे, कारण जे मॅचेस आपण खेळणार आहोत त्याला लेट नको व्हायला, म्हणून सरांना हातभार लावायला. ठीक आहे. तर गाईस, भेटूया 15 मिनटानंतर. 15 मिनटानंतरचा तुम्हाला माहोल जर मी दाखवला ना मित्रांनो, तर नक्कीच, म्हणजे जे पोरं शाळेत येत नाही ना ती पण येतात. नाही, खरं आहे. म्हणजे जे शाळेतून झोपतात, टिंगाल टावाळ्या म्हणजे करतात, मस्ती करतात, ते एकदम स्पोर्ट्स डे आलं सिरियस होतात. म्हणजे जेव्हा अनाऊन्समेंट झाली ना मित्रांनो स्पोर्ट्स डेची, तेव्हाच म्हणजे त्यांची रिॲक्शन बघण्यासारखी होती. म्हणजे एवढे खुश झालेले ना मित्रांनो, खरंच. ठीक आहे, तर भेटूया 15 मिनटानंतर. हा अमन आहे माझा मित्र, बॅट घेऊन येतो आहे. त्याला मी पकडायला सांगितलं सगळं, तर ब्लॉग बनवायचा ना गाईस. ठीक आहे, चला भेटूया नंतर. हे गाईस, जसं मी तुम्हाला बोललो होतो 15 मिनटानंतर आपण भेटूया. तर हे बघा, आता ग्राउंडचा आपण बाउंड्री वगैरे लावली आहे, कोन्स तुम्हाला दिसत आहेत. आणि तेव्हा तिथे असेंब्ली चालू आहे, दिसते का? थोडं दिसलं तरी बाद झालं, काय नाही. कारण आता जर मी तिथे गेलो ना तर मला तिथे उभं राहायला लागेल. दॅट्स इट. हे बघा, हे दोघं जण इकडे आलेत, त्यांना ब्लॉगमध्ये यायचं आहे. हा ऋतुराज आहे आणि हा वेद आहे. ऋतुराज, स्पोर्ट्स डे तुला काय वाटते? चांगलं वाटते का? हा, चांगलं वाटते. बाकी क्रिकेटमध्ये? हो, क्रिकेट ठेवला, चांगलं वाटते खेळायला. पहिल्यांदा पण आज क्रिकेट पहिल्यांदा धावलं, तुला काय वाटते त्याच्याबद्दल? चांगलं वाटते की आपण क्रिकेट आणलं स्कूलमध्ये. आणि ॲक्च्युली गाईज, या स्कूलमध्ये RCF अंडर-17ची टीम मी तुम्हाला बोललो मागाशी, ती गेल्या वर्षी झाली. कारण आधी इकडे स्कूलमध्ये या क्रिकेट नव्हतं. ॲज तालुका लेवलचं जे असतं ना, आपण डिस्ट्रिक्ट लेवलचं क्रिकेट, ते नव्हतं. सो आम्ही टीचरला खूप वेळा रिक्वेस्ट केली, तर तेव्हा तिथे जाऊन त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला पण आमची टीम घ्यायची आहे म्हणून. सो थँक्स टू चौगुले टीचर, त्या आमच्या PEचे टीचर्स आहेत, त्यांनी आमची रिक्वेस्ट मान्य केली आणि सगळ्यांना सांगितलं की पोरांची इच्छा आहे, त्यामुळे आम्ही या स्कूलमध्ये क्रिकेट खेळवणार.
आणि त्यांच्यामुळे आज डिस्ट्रिक्ट लेवलचं पण आणि ॲन्युअल डेचं पण क्रिकेट त्यांच्यामुळे इकडे आलं. सो मी नक्कीच चौगुले टीचर आणि त्यांच्या स्टाफला थँक्यू बोलीन. तर बघू हां थँक्यू. हा युगंधर आहे, आजच आमच्या टीममध्ये खेळणार आहे. आपले सेकंड टाइम आहे फक्त. आणि इकडे हा बघा अनुराग कॉमेडियन. हा अनुराग आहे. हा कोण घेतोय बाय बाय. हे ब्लॉग आहे. निपुण जवळ आणि बाकी ते आहेत त्यांना इंटरेस्ट नाही. त्यामुळे तुम्हाला पिच दाखवतो. हा बघा हा पिच आहे. पिच जसा मित्रांनो चांगला आहे. टेनिससाठी कायच पिच पाहिजे ना. आता ठीक आहे, इनफ आहे पिच, चांगला आहे. काय तुला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. नाही चांगलं म्हणजे क्रिकेट खेळताना चांगलं वाटतंय का? हा क्रिकेट खेळताना चांगलं वाटतंय. कसं वाटतं आज पहिल्यांदा आपल्या स्कूलमध्ये क्रिकेट आहे? खूप चांगलं वाटतंय. एवढा एक्सपेक्टेशन होती पण केलं शाळेने. चांगलं आहे. तेच मी त्यांना बोललो की आपण रिक्वेस्ट केली म्हणून ते क्रिकेट आले. ठीक आहे, चला भेटूया आपण इव्हेंट चालू झाल्यावर. पुन्हा एकदा भेटू. बाय. हे गाईज वेलकम बॅक. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की इव्हेंट चालू झालं तुम्हाला सगळीकडचे कुठला इव्हेंट चालू आहे हे दाखवतो म्हणून. तर जर माझ्या मागे तुम्ही एक सेकंड जर माझ्या मागे जो तुम्ही रस्ता बघताय तिथे रनिंग इव्हेंट्स चालू आहेत. आणि हा जो इथे ग्राउंड आहे तिथे क्रिकेटचे इव्हेंट चालू आहेत. हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माझी देखील मॅच होती, माझं रिझल्ट काय आलं. तर क्रिकेटमध्ये आमचं एका थोडीशी चुकीमुळे मॅच हारलो आहे. आणि काय नाही 2 ओव्हरला 10 रन होते, आम्ही बॉलिंग टाकत होतो. आणि तिसरी ओव्हरला 40 रन आले. आणि टार्गेट आम्हाला 50चा होता आणि आम्ही काहीतरी 7 रनने हारलो. ठीक आहे, चालेल, होतं कधीतरी क्रिकेट खेळताना वगैरे असं होतं, क्रिकेट में होता आहे. तर काय नाही, तर इथे मॅचेस चालू आहे, इथे 100 मीटर चालू आहे, तिथे कबड्डी चालू आहे. कबड्डी पण दाखवतो. एक काम करूया, मी तुम्हाला अख्ख्या स्कूलची जिथे जिथे कुठले इव्हेंट्स आहेत ती व्हिडिओ बॅकग्राऊंड म्युझिक टाकून दाखवतो. ठीक आहे, तर व्हिडिओ बघू.
हे गाईस, तर हा आहे विशाल आणि हा ना स्पोर्ट्स डिपार्टमेंटला खूप मदत करतो. म्हणजे आता पण बघा फ्लॅपर हातात घेऊन इथे स्टार्टअपला उभा आहे. स्पोर्ट्ससाठी खूप चांगला आहे. वॉकी टॉकी पण घेऊन फिरतोय. विशाल काय सांगशील, तुला कसं वाटतं इथे? मला तर चांगलं वाटतंय. हे आपले हेल्प म्हणून करू शकतो, पण सगळीजण करा. मी असं बोलत तर मीच करू शकतो, सगळीजण करू शकतात, पण मला आवड आहे ह्याच्यात म्हणून मी करतो. नक्की. ऑन युअर मार्क, सेट. सो गाईज, आता आजच्या दिवसातले जेवढे पण इव्हेंट्स झालेत त्या इव्हेंट्सचं आता प्राईज डिस्ट्रीब्युशन होणार आहे. तर आपण प्राईज डिस्ट्रीब्युशनकडे जवळ जाऊया. स्टेज जवळ जाऊया. स्टेज नाही, साधंच काहीतरी तिथे जाऊया. ॲक्च्युली तिसरा रँक आला आहे माझा 100 मीटरमध्ये. मेडल ब्रॉन्झ. बघूया ब्रॉन्झ तर ब्रॉन्झ मिळाला. चला जाऊ.